आज आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट आहे 38 साईजच्या ब्लाऊजची बोटनेक कटिंग करायची आहे आपल्याला। एकदम परफेक्ट त्यांनी ब्लाऊजवरून माप घेऊन आपल्याला पाठवलेले आहेत आणि एकदम परफेक्ट असं आपण हे माप म्हणजे टाकून त्यांचं बोटनेक त्यांनी म्हणजे मोठ्या गळ्याचे माप टाकलेले आहेत, पण आपल्याला बोटनेक करायचं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने माप टाकूया। फक्त त्यांची छाती आणि उंची घेणार आहोत परफेक्ट। तर तुमचेही काही प्रश्न असतील, तुम्हालाही तुमच्या ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे माप सांगायचे आहेत आणि स्पष्ट उल्लेख करायचा आहे अंगावरून माप घेतला आहे की ब्लाऊजवरून घेतले आहे, त्याच पद्धतीने आपण ही कटिंग करणार आहोत। परफेक्ट अशी कटिंग आणि त्यांच्या 38 साईज म्हणजे एकदम परफेक्ट आहे। 38 साईजला 34 छाती येते, त्याचप्रमाणे हे एकदम परफेक्ट त्यांचे 38 साईज आहे। बॉडीची साईज 38 आहे, एकदम परफेक्ट। तर आपण याच आता आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट अशी। चला तर सुरू करूया आणि तुमचे काही पुन्हा एकदा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगायचे आहेत। तुम्हाला एकदम परफेक्ट असे आपण माप काढून देणार आहोत आणि हा तुम्हाला घर बसल्या बसल्या तुम्हाला हे संधी आहे की तुमच्या ब्लाऊजचे माप व्यवस्थित आपण काढून देत आहोत। तर तुम्ही तुमचे प्रश्न सांगायचे आहेत, कमेंट्स करायचे आहेत आणि त्याप्रमाणेच आपण तुमचे सुद्धा ब्लाऊजची परफेक्ट अशी आपण माप काढून देणार आहोत। हा आहे बोटनेक ब्लाऊज आणि आपण शोल्डर ठेवणार आहेत, एकूण शोल्डर ठेवणार आहोत 7.5 इंच। कारण बोटनेक म्हटलं की तुमचा म्हणजे गळा आपण जेवढंच आपण बोटनेकला शोल्डर ठेवलेला आहे तेवढंच आपण मोंढा ठेवणार आहोत परफेक्ट। 7.5 इंच आपण शोल्डर ठेवलेला आहे, किती 7.5 इंच शोल्डर ठेवलेला आहे आणि तेवढंच आपण मोंढा ठेवलेला आहे। तर आता आपण छातीचं माप पाहूया। छाती आहे 38 इंच, 38चा आपण चौथा करायचा आहे। तर 9.5 आपल्याला करेक्ट अशी आपण छाती काढणार आहोत 9.5 इंच। तर आपण हे बॉक्स तयार करून घेणार आहोत 9.5 इंचावर, कारण त्यांनी अंगावर माप घेऊन आपल्याला पाठवलेले आहेत। आता आपण उंची ठेवणार आहोत, त्यांनी उंची आपल्याला 14 सांगितलेले आहे, आपण यांना 15 ठेवूया। 1 इंच आपण ॲड करणार आहोत उंचीमध्ये फक्त। आता आपण असं हे परफेक्ट असं हे बॉक्स तयार करून घेऊया। पाहू शकता एकदम परफेक्ट आपण ठेवलेला आहे। आता आपण याच्या समोर 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे, कारण ही आपली परफेक्ट छाती झाली। याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहोत। 1 इंच ठेवलं तरी चालेल, पण आपण 1.5 इंच ठेवूया। दीड इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे आणि हे आहे बोटनेक ब्लाऊज। आता आपण गळा समोरचा आणि मागचा गळा सेम ठेवणार आहोत। तर आपण एकूण गळा ठेवणार आहोत आपण 4 इंच, रुंदी ठेवणार आहोत 4 इंच आणि खोली ठेवणार आहोत 3.5 इंच। मागचा पुढचा दोन्हीही बोटनेक आहे त्याच्यामुळे आपण 3.5 ठेवूया। आणि याला आपण मागून बटन देणार आहोत पाठीमागचे। तर हा मागचा पुढचा आपला गळा झाला। आता आपण हे उतार देणार आहोत, अर्धा इंचाचा आपण उतार द्यायचा आहे। हा उतार आपण अर्धाचा दिलेला आहे आणि आता आपण मागचा आणि पुढचा खड्डा टाकणार आहोत। आता झाला हा खड्डा
आणि आपल्याला नेहमी आपण ज्यावेळेस आपण बोटनेक करतो, ज्यावेळेस आपण शोल्डर वाढवून ठेवतो, त्यावेळेस आपल्याला ही जी आपण मोंढ्याची रेष वळलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाव इंच आतमध्ये यायचं आहे. म्हणजे तुम्हाला ना समोरचं जे चोळ येतो तो येणार नाही. असं हे परफेक्ट आपण पाहू शकता. आपण हे आत आलेलो आहे पाव इंच इथपासून आपण पाव इंच घेणार आहोत. परफेक्ट असं हे आपण माप टाकलेलं आहे, पाहू शकता. आपण अर्धा ते पाव इंच आपण आत आलेलो आहे. आता आपण प्रिन्सेस कटसाठी आपण मार्किंग टाकणार आहोत, कारण बोटनेक म्हणलं की प्रिन्सेस कट आलंच. तर त्यासाठी आपण आता ही मागची आणि पुढची परफेक्ट अशी ही कटिंग झाली. पण आता आपण अर्धा इंच मागच्यापेक्षा पुढं आपण वाढवणार आहोत. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, मागच्यापेक्षा अर्धा इंच आपण पुढचा भाग वाढवून घेतलेला आहे. आणि आता आपण यामध्ये 1 इंच ॲड करणार आहोत, कारण आपली जे इथं आपली हे जाणार आहे, आपण ज्यावेळेस इथे टक्स मारतो त्यावेळेस आपला 1 इंच दोन्ही म्हणजे याच्यामध्ये जाणार आहे. तर आपण 1 इंच वाढून घेतलेला आहे. आणि हे फक्त ना फक्त समोरच्यासाठी आहे, मागच्यासाठी नाही. तर आपण इथं घ्यायचं आहे 2 इंच वाढून. खाली किती घ्यायचं आहे आपल्याला? 2 इंच. कारण आपण इथं 2 इंचाचा टक्स देणार आहोत, तर इथं 2 इंच आपण वाढवणार आहोत. तर आपण हे वाढवून घेऊया. आणि ही फक्त मागच्यासाठी नाही, समोरच्यासाठी कटिंग आहे. कारण मागचा ज्यावेळेस आपण ही इथपर्यंत झाली मागच्यासाठी, आणि आता आपण पेपर सुद्धा कट करून तुम्हाला दाखवणार आहोत. तर आपण आता हे कारण आपण काय केलं, 1 इंच आपण इथं वाढून घेतले आणि 2 इंच आपण इथं वाढून घेतले, अर्धा इंच इथं वाढून घेतले. परफेक्ट असं कितीही मोठी छाती असली तरी पण तुमचं ब्लाऊज करेक्ट असं बसतं. आता आपण टक्स पॉईंट ठेवणार आहोत. टक्स पॉईंट उंची ठेवणार आहोत 10.5 वर आपल्याला टक्स उंची ठेवायची आहे. आणि आपण ठेवणार आहोत 4 इंचावर, कारण हा जो टक्स आहे तो आपण 4 इंचावर ठेवणार आहोत इथला. तर आता आपण आखून घेणार आहोत परफेक्ट. आता आपण हा जो आकार आहे, आता आपण इथून सुरुवात करणार आहोत आकार द्यायला परफेक्ट असा. हा आकार दिलेला आहे आपण. हा प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण कटिंग करतो आहे. तर आपण हा आकार दिलेला आहे. तर तुम्हाला जर टक्सचा पॉईंट म्हणजे पफ जर मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 1 इंच तुम्हाला करेक्ट 1 इंच तुम्हाला इथं पाहू शकता. आपण ही इथली जी प्लेट आहे ते 1 इंच आपण देणार आहोत करेक्ट. हा जो अंतर आहे तो आपण 1 इंचाचा दिलेला आहे. आणि हा जो आहे तो आपण 2 इंचाचा देणार आहोत. कारण तुम्हाला जर पफ मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला आपण इकडे हे इथं 2 इंच कट करणार आहोत, तर इथं वाढून घेतलेला आहे. म्हणजे तुमची उंची परफेक्ट अशी ब्लाऊजची होणार आहे. तर आपण हा आकार देणार आहोत. आता तुम्हाला हे इथून 2 इंच सरळ जायचं आहे. इथून तुम्हाला 2 इंच सरळ जायचं आहे, कारण आपली जी क्रॉसपट्टी असती ती आपली इथं सरळ असते. त्याच्यामुळे आपल्याला हा 2 इंचापर्यंत आपल्याला आकार
तर तुमची ही परफेक्ट तुम्हाला हा जो टक्स आहे ते 2 इंचाचा तुम्हाला इथून 2 इंचाचा करेक्ट आकार देऊन हे घ्यायचा। तर असं आपण हे परफेक्ट असं हे पॉइंट टाकलेले आहेत, व्यवस्थित असं हे आकार दिलेला आहे आणि आपली ही शिलाई मार्जिंग आहे, आपण हे इथं शिलाई मार्जिंग आहे, आपण हे इथं 1 इंच टाकल्यामुळे आपण हे 1 इंच एक्स्ट्रा घेतले, हे फक्त समोरच्या बाजूला आहे, मागच्या बाजूला नाही। तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते। तर ही अशी आपण बोट नेक ब्लाउजची कटिंग केलेली आहे परफेक्ट। आता आपण हा जो आहे समोरचा भाग आता आपण हे कट करणार आहोत। हा झाला मागचा भाग, हा मागचा भाग झाला। आता आपण हे समोरचं आहे, तर समोरचं पाहू शकता आपण खड्डा हा इथून कापायचा आहे आपल्याला, कारण आता हे प्रिन्सेस कट आपण हे कट करणार आहोत। हा जो कट आहे आपण कट केलेला आहे, आता आपण हे कट करून टाकणार आहोत। हे पाहू शकता 1 इंच आपण हा कट केलाय आणि 1 इंच आपण इथला कट केलाय। तर ही आपली परफेक्ट अशी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग झाली। आता आपण इथं आपण 1 इंच मागचा 1 इंच आपण एक्स्ट्रा टाकलेला होता, तो आपण आता कट करणार आहोत, कारण आपण ही आपण कट करणार आहोत एक्स्ट्राची, कारण आपण समोर वाढून घेतलं होतं, त्याच्यामुळे मागच्याला काही गरज नसती, त्याच्यासाठी आपण हे कट केलेलं आहे। परफेक्ट असं ही झाली कटिंग। आता आपण तर हे झाली तुमची प्रिन्सेस कट ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। पाहू शकता इथं आपण 1 इंच कट केले आणि इथं आपण 2 इंच कट केलेला आहे, कारण तुमचा पफ तुम्हाला भरपूर असा मोठा पाहिजे असेल तरी पण येऊन जाते। तर आपण हे असं जोडून घ्यायचं आहे परफेक्ट। तुम्हाला पाहिजे तेवढा पफ याचा तयार होतो। अतिशय छान अशी आपली ही आजची कटिंग झालेली आहे तयार। तर असेच ब्लाऊज तुम्हाला शिवत राहायचे आणि कारण 38 साईज म्हटलं की तुम्हाला पफ मोठा घ्यावा लागतो, तर तुम्हाला हे व्यवस्थित असं हे आखून घ्यायचं आहे तुम्हाला ब्लाऊजवर। आणि आपण ज्यावेळेस आपण हे जोडून घेतो त्यावेळेस आपल्याला तुम्हाला जर व्यवस्थित आकार द्यायचा असेल तर तुम्ही असाही आकार देऊ शकता ब्लाऊजला, कारण जे आपली उंची वाढत असते तर त्यासाठी आपल्याला हा आकार जर तुम्ही दिला ब्लाऊजला तर तुमचं ब्लाऊज खूप छान बसतं, आकार पण येतो आणि ब्लाऊज पण छान बसतं। तर तुम्ही असाही आकार देऊ शकता ब्लाऊजला। तर हे झालं तुमचं बोट नेक ब्लाऊज कटिंग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे। आणि तुम्हाला आपण आता बाही कट करून दाखवणार आहोत, कारण सगळं दाखवलं आहे, फक्त बाही राहिलेली आहे। तर बाही सुद्धा आपण काढूया।
आता बाही लांबी ठेवणार आहोत आपण 5 इंच आणि वाढून घेतलेली आहे 1 इंच, म्हणजे आपण 6 इंच बाही लांबी ठेवणार आहोत. आणि ही बाही रुंदी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच. 11 तुमचं 38 साईज असेल तर तुम्हाला 9.5 ची घडी घ्यावी लागते, 9.5 ची घडी घ्यावी लागते. तर आता आपण उतार देणार आहोत. 3.5 चा तुम्हाला उतार द्यायचा आहे. कितीचा द्यायचा आहे? 3.5 चा उतार द्यायचा आहे. हा झाला तुमचा बाहीचा पॉइंट. ही झाली तुमच्या समोरच्या, पाहू शकता आपण हे आकार दिलेला आहे. आता आपण तुमचं 38 साईज म्हटलं की दंडघेर किती येतो? 7 येतो. तर आपण हे पाहूया. 7 ला आपण खून केलेली आहे आणि 38 म्हटलं की तुमचा 9 इंच, 8.5 9 इंच, 9 इंच तुमचा मोंढा यायला पाहिजे. किती? 9 इंच. तर आपला मोंढा आलेला आहे 9 इंच. आपण पाहूया. तर आपला करेक्ट असा हा मोंढा आपल्याला 9 इंच आलेला आहे. आपण इथं आपलं 7 दंडघेर 7 आलेला आहे. तर अशी आपली ही दंडघेरची टीप येणार आहे परफेक्ट. तर अशी ही होती बोटनेक ब्लाऊजची कटिंग. 38 साईजच्या बोटनेक ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आपण परफेक्ट. स्टेप बाय स्टेप काही ट्रिक्स, काही टिप्स अशा व्यवस्थित अशा सांगून आपण ही कटिंग केलेली आहे तयार. तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला ते पण सांगायचे आहे. आणि घरी बसून तुम्हाला हे क्लासच्या रूपात तुम्हाला आपण सर्व शिकवत असतो, फ्रीमध्ये आहे. पाहू शकता ही आपली अशी परफेक्ट आपली ही कटिंग आपण घेतलेली आहे करून तयार.